गोंदियात 102 रुग्णवाहिकांची चाकं थांबली। 6 महिन्यांपासून निधीची मागणी करून देखील सरकारकडून निधी नाही। नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर। येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेऊन पाडकाम करणार। पुण्यातील सय्यदनगर भागामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांकडून झिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। भांडूपमध्ये कुख्यात गुंड झिया अन्सारीचा नवा कारनामा। गुंडाकडून गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापत वाढदिवस साजरा। गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या टेमणी शिवारामध्ये वाघाचं दर्शन। वाघाचं दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी। सोन्याच्या दराची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ। सोनं आणि चांदी 96,000 रुपयांवर। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे। कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता। विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट।